सो हाय गाईज, कशात मंडळी? मजेत ना? तर मजेतच राहा. तर आज आम्ही चाललेलो सकाळी सकाळी फिरायला म्हणजे आम्ही चाललेलो गणपतीपुळेला. तर बोललो तुम्हाला पण दाखवता. तर तुम्हाला जर जायचं असेल गणपतीपुळेला तर आमचा ब्लॉग बघून नक्की जा, कारण आम्ही डिटेलमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे. चला तर मग आता आपण जाऊ गणपतीपुळेला. तर इकडे बघू शकता तुम्ही, आमची सगळी तयारी झालेली आहे आणि बॅगा वगैरे पॅक झालेल्या आहेत. आणि आता लावूची पण बघा कशी तयारी झाली. लावू इथं बघ, लावू लावू इथं बघ. तर बघा लावू पण रेडी झालेली आहे. तर चला आता आपण निघूया जायला. चला तर आता मग आम्ही बसलो गाडीत आणि आता आम्ही चाललोय गणपतीपुळेला. तर गणपती बाप्पा मोरया. तर आम्ही निघाल्यावरती यावी गेलेले ATM मधून पैसे काढायला. बोललो कुठं गुगल पे नाही चालला तर उगाच, मग त्याच्यामुळे पहिले पैसे काढून घेतले. तर आता आम्ही खोनीच्या रस्त्याला लागू आणि तलोजा इथून आम्ही जाणार आहे. तर तुम्हाला पुढचा सगळा रस्ता आम्ही दाखवू. तर नक्की आमचा ब्लॉग बघा तुम्हाला जर गणपतीपुळेला जायचं असेल तर. आणि CNG पेट्रोल असं कुठं आहे ते पण आम्ही तुम्हाला दाखवू. तर येऊ बघा, आता आम्ही इथून टर्न घेतले खोनीवरून. आता आम्ही चाललोय. तर आता आम्ही इथं CNG भरून घेतो, कारण गाडीची टाकी फुल झाली म्हणजे टेन्शन नाही पुढे जायला. तर आता आम्ही CNG फुल भरलेला आहे. आणि आता आपण कुठून चालल्या होता? आपण आता डायरेक्ट तिथून तलोजावरून पनवेलवरून NH66 वरून डायरेक्ट सरळ डायरेक्ट रस्ता जातो रत्नागिरी पर्यंत. मग तिथनं आपल्याला आतमध्ये गणपतीपुळेला रस्ता आहे. आता आपल्याला पहिला पनवेलला जायचं आहे, मग तिथून NH66 आपल्याला जॉईन करायचा आहे, जो ओल्ड मुंबई पुणे गोवा हायवे. आपण आता तिथून जाणार आणि पूर्ण रस्ता आपण ह्याच्यामध्ये आता कव्हर करू. की CNG पंप कुठं कुठे ते पण आपण दाखवू त्यांना. तर आता सकाळचे वाजले 7. तर आम्ही 6 वाजता निघलेलो. आता 7 वाजले. तर आता आम्ही कलंबोली नाक्यावरती पोहोचलेलो आहोत. तर इथं थोडीशी ट्रॅफिक. तर आता ट्रॅफिक मधून निघल्यावर आम्ही पुढे तुम्हाला दाखवूच. तर लावूला आले झोप, म्हणून मी आता पाठीमागे बसायला आलोय. तर तिला इथं शीट वरती झोपवता बोललो. तर तिला बघा मी इथं झोपवले, तर ती मला बघते इथं. झोप नाही का लावू? बघा, तिला पाठीमागं आलो तर झोप नाही आली आणि पुढे आम्ही बसलेलो तर तिला झोप आली. तर लावूला आले झोप, म्हणून मी आता पाठीमागे बसायला आलोय. तर तिला इथं शीट वरती झोपवता बोललो. तर तिला बघा मी इथं झोपवले, तर ती मला बघते इथं. झोप नाही का लावू? बघा, तिला पाठीमागं आलो तर झोप नाही आली आणि पुढे आम्ही बसलेलो तर तिला झोप आली. तर इथंशी आता विमानतळ लागले आम्हाला जाता जाता. तर बघू शकता तुम्ही. तर आता आम्ही बघा चाललोय. दिसतोय का आम्हाला? इथून विमान दिसतोय, पण तुम्हाला मला वाटतं नाही दिसत.
तर आता आम्ही गोवा मुंबई हायवेला कनेक्ट झालो, म्हणजे आता आम्हाला हायवे लागला. तर आता बघू पुढं किती ट्रॅफिक भेटतं का नाही भेटतं, तर तुम्हाला दाखवतो आम्ही. तर मला थोडीशी भूक लागली, त्याच्यामुळे मी आता बिस्किट खातो. तर मला थोडीशी भूक लागली, त्याच्यामुळे मी आता बिस्किट खातो. तर ट्रॅफिक तर इथूनच आता चालू झाली, अजून पुढं काय येतं तर बघा आम्ही तुम्हाला दाखवतो. पुढं पण थोडीशी ट्रॅफिक, जास्त नाही, पण पुढं बघू आता किती. इथं बघा माकडं कशी बसल्या. तर आम्ही कुठं आहो, तर कर्नल अभयारण्यामध्ये आता आम्ही आहोत. इथं बघू शकता तुम्ही माकडं, जास्त नव्हती बसली पण आहेत माकडं. आता आम्ही टोल गेट वरती पोचलोय. तर आता इथं टोल कट होईल, मग आम्ही अजून किती टाइम लागल, अजून 277 किलोमीटर आहे, 5.5 तास. अजून 5.5 तास दाखवतात. तर पुढं अजून आम्ही रोडला, पूर्ण रोड म्हणजे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही आपला ब्लॉग नक्की बघा. तर आता तुम्ही बघू शकता आम्ही आता पोचलोय पेन मध्ये. तर आता वाजलेत 8. तर मग आम्ही 8:30-9 वाजेपर्यंत मग नाश्ता करू, मग तुम्हाला दाखवू नाश्ता करू तेव्हा. तर आम्ही इथं आता नाश्ता करायला चालले. तर हॉटेलचं नाव आहे हॉटेल नवरत्न. चला मग आता आम्ही नाश्ता करतो. तर आम्ही तिथं नाश्ता करायला थांबलेलो ना, तिथं आम्हाला 1.5 तास लागला. 1.5 तास नाश्ता करायला कोणाला लागतं का तरी. तिथं लय गर्दी पण होती ना, सर्व्हिस पण लय स्लो होती. मग आता आम्ही इकडं पुढं निघलो. तर बघा किती ट्रॅफिक आहे. आता बघू ट्रॅफिक मधल्या निघालो का तुम्हाला पुढचा रस्ता दाखवता. तर आपला ब्लॉग कंटिन्यू बघा. तर तुम्ही बघू शकता लावच्या पप्पाने लावलं कसं सेटअप केले ना. लावू बघा आमची कशी खेळतं. लावू इथं बघ, लावू. तर बघू शकता कशी ती खेळतं बघा. म्हणजे अख्ख्या प्रवासात ती आता खेळतं झोपतं, खेळतं झोपतं. पाऊण तास झाला, अजून ट्रॅफिक मध्येच आहे आम्ही. बघू मी पण वैतागली इथं. CNG पंप होता म्हणून आता आम्ही CNG बघून घेता. आमच्या ह्याच्यात थोडासा आहे गाडीत CNG, पण तरी भरलेला बघा पुढे नाही भेटला. तर
लेफ्ट मारला डायरेक्ट महाबळेश्वर. ओके. कशेल बोगदा लागलेला आहे आता आम्हाला. तुम्हाला पूर्ण बोगदा दाखवतो. खूप सुंदर असा बोगदा बनवले बघा. त्याच्यावर नक्षी काम केले तो खूपच सुंदर बनवले. तुम्ही बघू शकता रस्ता थोडासा ना खराब आहे म्हणून आम्ही आलो आलो चाललो. आणि आता दुपारचे वाजल्यात 12:30. तर आता 12:30 वाजल्यात. तर आम्ही 1-1:30 वाजता जेवू. मग तुम्हाला दाखवू आम्ही काय जेवू त्या. तर यो रस्ता बघा खूपच असा खराब आहे. तर इथून तुम्ही पण आले जर तर हलू जा. तर आता आम्ही परशुराम घाटात पोहोचलोय. तर बघा आता लाव आमची झोपली. ती खेळून खेळून दमली आणि अर्ध डोलं खुल्लं ठेवूनच झोपले. तर मग आता आम्ही अजून किती वेळेला पोचायला. अजून 2 तास लागतील आम्हाला पोचायला. तर अजून आदला मधला मी अजून तुम्हाला दाखवीनच. तर तुम्ही आपला कंटिन्यूस ब्लॉग बघा. मग पुढं आम्ही अजून कशी जाऊ ते तुम्हाला दाखवू. आणि बीचवरती पण जाऊ ते पण दाखवू. मंदिरात जाऊ ते पण दाखवू तुम्हाला. तर आपला कंटिन्यूस ब्लॉग नक्की बघा. तर हायवे सोडून आता आम्ही गावागावातून चाललो आहे गणपतीपुळेला. तर इकडं रस्त्याचं काम चालू आहे त्याच्यामुळं रस्ता लय खराब आहे. कारण त्यावेळी लय मोठी मोठी दगडं टाकल्या. तर आम्ही हळूहळू चाललो आहे. तर रस्त्याचं काम चालू आहे. तर आता काय करायचं मग आम्ही आस्ते आस्ते चाललो आहे. तर बघू शकता तुम्ही कसा रस्ता बनवायला घेतले देवी. आणि थोड्यासाठी म्हणजे दगड टाकून ठेवल्या. आता बघू शकता गणपतीपुळे इथून 30 किलोमीटर आहे. तर आम्हाला जाता जाता अशी मस्त नदी लागलेली गावातून. मग आम्ही ती बघत बघत अशी मस्त चाललेलो. तर आता 2 वाजून गेलेलं म्हणजे 2:30 वाजायला आलेलं. मग आता आम्हाला लागलेली भूक. तर आम्ही बघत होतो लावू उठाची वाट. कारण मग तिला पण जेवायला भरवायचं होता ना म्हणून. तर लावू लगे आता उठली तर मग आम्ही जेवू. तर यो ब्रिज बघा. बघू शकता तुम्ही. तुम्हाला दिसतं का ब्रिज. तर ब्रिज बघू शकता तुम्ही. आणि नदी पण बघा खूप मोठी नदी आहे. तर असं आम्ही मस्त
बघत चाललेलो, पण आता जरा आम्हाला भूक पण लागली, त्याच्यामुळं लाव उठाची वाट बघतोय आम्ही. कोकण रत्न हॉटेलमध्ये आता आम्ही जेवायला चालल्या. तर इथं शाकाहारी ना मांसाहारी दोन्ही पण आहे, पण आम्ही शाकाहारीच खाणार आहे. तर आता आम्ही जेवण करून आमचं झालंय आता. तर आता आम्ही परत गाडीत बसलो आणि चाललो. आता फक्त 10 मिनिटं आहेत काय, 10 किलोमीटर आहे आता. तर बघा आता आम्ही किती वाजता पोचता. 3:30 वाजेपर्यंत पोचू कदाचित. तर बघू, ट्रॅफिक वगैरे नाही भेटली तर पोचू लवकरात लवकर. मग तुम्हाला दाखवता आम्ही पोचल्यावरती. पासून 10 किलोमीटर पहिल्या सीएनजीचा महानगर यायचं आहे. तर आपल्याला कोणाची सीएनजी गाडी असेल तर टेन्शन नाही. इथून गणपतीपुळे डायरेक्ट 10 किलोमीटर वरती जाईल. आता फायनली आपण पोहोचलोय गणपतीपुळेला. आता राईट मारून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आपण मंदिराजवळ नंतर जाणार. पहिले समुद्र दिसतोय का त्या साईडला? नीट दाखव का? हे बघ समुद्र दिसतोय बघ. हा आता दिसेल बघ. तुम्हाला दिसतं का माहित नाही, पण तिकडून दाखव, तिकडून दाखव, त्या साईडून दाखव. हा आता दिसेल बघ, दाखव तिकडे. तुम्ही फायनली आपण पोहोचलोय गणपतीपुळेला. श्री क्षेत्र गणपतीपुळे. तर आता आम्ही पहिले रूम शोधतो आणि रूम शोधल्यानंतर आम्ही टकाटक आपलं रेडी होतो आणि मग भेटू तुम्हाला परत. आम्ही मग मंदिरात पाया पडायला जायचे ना आम्हाला, आम्ही पहिले रेडी होतो. ओके, तर बघू शकता इथं आम्ही रूम घेतले. तर आता आम्ही रूमवरती फ्रेश होतो आणि तुम्हाला मग दाखवतो आम्ही बीचवरती जाणार आहे. चला तर मग फायनली आम्ही रेडी झालोय, बघू शकता तुम्ही. तर लावून आम्ही बघा कशी रेडी झालोय. तर आम्ही आता चाललोय बीचवरती. इकडे बघा. चला तर बघा आता आम्ही बीचवरती फायनली आता आम्ही चाललोय समुद्राच्या जवळ आणि दर्शन घ्यायला आम्ही नंतर जाणार आहे. तर हा बघा गेट. मंदिराकडे जाणार गेट आणि आम्ही चाललोय बीचवर. सनसेट बघा किती मस्त झाला. खूप गर्दी आहे बीचवरती आणि लाटा पण बघा किती मोठ्या मोठ्या आहेत. कारण समुद्र लई खवळले. लाटा बघा किती मोठ्या मोठ्या.
हाय कर. हाय कर, हाय. हाय. लाव बघा कशी हाय करतात. नारळ पाणी लाव तू पिता. लाव बघा कशी म्हणजे नारळ पाणी फक्त आला का काय आलाच नाही. रात्री पाऊस पडायची शक्यता वाटते. आपल्या इथून मंदिर पण दिसतंय बघा आता. किंवा मंदिर तर आपण घरी जाऊन वापस तयारी करून जाऊ मंदिरात. आणि यांचा व्हिडिओ काढायला इथं. सचिन पिळगावकर जे पळत होता नाही का, त्याच्या मागं ते पोलीस लागलेले, तो हाच रस्ता हा वाला. इथून पळत पळत गेलेला आणि तिथून तसा गेलेला. आणि हा मंदिर, इकडं मंदिर दिसतं. तर हा इकडून सिक्वेन्स शूट केलेला इकडून, आणि इकडून तो हे केलेला. तर आम्ही इथं अशीच बसलेलो जरा समुद्राचा नजारा बघत. आणि यावी इकडं घेतलेला मस्त गोळा खायला. हो कसा लागतं? मस्त मस्त लागतं ना. ओके. तर आम्ही बीचवरून आता चाललो आहे रूमवरती, कारण मला साडी घालायची आहे आणि याला पण कपडे चेंज करायचं आहे. मग आम्ही चेंज करून परत पाय पडायला येणार. चला तर मग आता आपण जाऊ रूमवरती. तर आता आम्ही कपडे परत चेंज केले आणि आता आम्ही चाललो आहे बाप्पाच्या दर्शनाला. तर आम्ही गाडी पार्किंगमध्ये लावले आणि आता आम्ही चालत चाललोय. थांबा जरा. यावेळी इथं आरतीचा ताट घेतला. तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की आम्ही कपडे चेंज करून आलो परत, कारण की आपली फॅशन आपल्याजवळ आणि बाप्पाच्या दर्शनाला जे कपडे घालायचे ते आपण परत घालून यायचाच. म्हणून मी साडी घातली आणि यावी शर्ट घालून आलं. तर आतमध्ये काय मोबाईल घेऊन जायला दिला नाही, म्हणून आतमधला काही तुम्हाला दाखवला नाही. तर बघा आता बाहेरूनच मंदिराचा कळस वगैरे दाखवतो तुम्हाला. तर खूप छान दर्शन झालं, कारण गर्दी पण नव्हती आणि मस्त दर्शन झालं. आता आम्ही गणपतीपुळेपासून 10 किलोमीटर लांब आल्या आणि तिथं मी घेतले चिकन थाली आणि यावी घेतली सुरमई थाली. सुरमईचं पीस बघू शकता तुम्ही, खूप मस्त आहे. आता खायला बघू कशी लागतं. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज आपल्या ब्लॉगचा दुसरा दिवस आहे. तर आम्ही आता चाललो आहे भराडी देवीला. तर भराडी देवीचं दर्शन घेताना आम्ही तुम्हाला पण दाखवू, जर मोबाईल घेऊन आतमध्ये जाऊन दिला तर. आणि कुंकणेश्वरला चाललो आहे, तर तुम्हाला पण दाखवू आम्ही कुठं कुठं चालले होते.